नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 53 अभ्यासणार आहोत। प्रश्न दिलेला आहे, खालील राशींचे अवयव पाडा। नंतर जे आहे आपल्याला एक राशी दिलेली आहे आणि त्याचे अवयव पाडायला सांगितलेले आहे। आता अवयव पाडणे हे आपण शिकलेलो आहोत। एखाद्या संख्येचे जे अवयव आहे आपण जे आहे पुस्तकामध्ये बघितलं होतं की 15चे अवयव कसे पाडले जातात। तर 3 × 5 म्हणजे 3 व 5 हे 15चे अवयव आहे। त्याचप्रमाणे आता जे आहे आपण सराव संच 52 सोडवलेला आहे। आता द्विपदीचे अवयव पाडणे हे आपल्याला शिकायचं आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 4xy + 8xy² ही द्विपदी आहे आणि या प्रत्येक पदाचे जे आहे 4x आणि y हे अवयव आहेत। मग याचे जे आहेत 4xy + 8xy² या राशीचे जे आहे आपल्याला अवयव पाडायचे आहे। तर या ठिकाणी जे आहे दोन्ही पदाचे सामायिक अवयव शोधून ते कंसाबाहेर गुणाकाराच्या रूपात लिहिले गेले की द्विपदीचे अवयव पाडता येतात। या ठिकाणी आपल्याला 2 पद दिलेले आहेत, या दोन्ही पदाचे सामायिक अवयव तर या ठिकाणी आपण बघू शकतो 4 आणि 8 ही संख्या आहे, एकाच पाढ्यातील संख्या आहे। तर आपल्याला 4 हा सामायिक अवयव मिळालेला आहे। मग कंसामध्ये जे आहे बाकीच्या ज्या पद आहे ते लिहून घेऊया, xy + 2xy²। नंतर या ठिकाणी जे कंसामध्ये आपल्याला सामायिक x दिसतोय, y दिसतोय, परंतु आपण पहिल्यांदा जे आहे x बाहेर काढूया 4x। नंतर जे आहे कंसामध्ये शिल्लक राहिले y + 2xy। नंतर जे आहे 4 कॉमन आपल्याला या ठिकाणी y दिसतोय, तर आपण त्याला सुद्धा कंसाबाहेर काढलं 4xy कंसामध्ये राहील 1 + 2y म्हणजेच या राशीचे आपल्याला सविस्तर अवयव मिळालेले आहे। नंतर आपण जे आहे पुढील उदाहरण बघू, तर a² - 4b²। तर याचे अवयव कसे पडलेले आहेत, तर या ठिकाणी जे आहे a² - 2b² म्हणजे आपण जे मागे सूत्र बघितलेले आहे बघा, या धड्याच्या मागे सूत्र बघितलेलं आहे की a + b कंसामध्ये a - b = a² - b² या सूत्राचा उपयोग जे आहे या ठिकाणी केलेला आहे। तर जे आहे पहिला पद जे आहे पहिला पद + दुसरं पद, पहिलं पद - दुसरं पद असं याचं उत्तर आलेलं आहे। नंतर जे आहे दुसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 3a² - 27b²। तर यातील जे आहे या दोन्ही संख्या ज्या आहे 3च्या पटीत आहे। तर 3 × 1 = 3 आणि 3 × 9 = 27। तर यातील कॉमन जे आहे आपण बाहेर काढलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते कंसामध्ये a² - 9b²। त्याचप्रमाणे जे आहे आपल्याला जे पद मिळालेलं आहे त्या पदाचे सुद्धा आपण काय केलेले अवयव पाडलेले आहे। म्हणजेच 3 ला बाहेर काढलेला आहे, 3a + 3b म्हणजे 3 × 9b। या ठिकाणी 3a - 3 × 9b²। तर हे जे आहे 3a² - 27b² याचे अवयव आहेत। आता आपण सराव संच सोडूया। तर पहिलं उदाहरण आहे p² - q²। तर आता आपण या ठिकाणी सूत्र वापरूया a² - b²। मग याचा वर्गविस्तार जो आहे a + b कंसामध्ये a - b। तर आपल्या राशी जी आहे या सूत्रामध्ये टाकूया p + b आणि p - b हे याचं उत्तर असणार आहे। म्हणजेच आपण लिहू शकतो म्हणून p² - q² = p + b कंसामध्ये p - b। आता दुसरं उदाहरण सोडूया। दुसरं उदाहरण आहे 4x² - 25y²। बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला 4x² - 25y² दिलेला आहे। तर आपण जे आहे यातून कॉमन काय काढू शकतो, तर आपल्याला 2 पद दिलेले आहे, या 2 पद हे एकमेकाच्या पटीत नाही आहे, परंतु जे आहे आपण या संख्या जर
व्यवस्थित निरीक्षण केल्या तर या संख्या ज्या आहे आपल्याला कोणत्या तरी संख्येचा वर्ग दिसत आहेत. म्हणजे 4 जे आहे 2चा वर्ग आहे, 25 जे आहे तर ते 5चा वर्ग आहे. मग आपण असं लिहूयात का, म्हणून 2x चा वर्ग वजा 5y चा वर्ग हे आपल्याला रास मिळून गेलेली आहे. तर आपण जे आहे हे सुद्धा आपल्याला जे सूत्र आपण शिकलेलो आहोत की a वर्ग वजा b वर्ग याचा विस्तार जो आहे a अधिक b कंसामध्ये a वजा b असा करायचा आहे. आपल्याला पद मिळून गेलेले आहेत. मग जे आहे आपण 2x अधिक 5y कंसामध्ये 2x वजा 5y असं लिहिणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे उत्तर काय आलेलं आहे, म्हणून 4x वर्ग वजा 25y बरोबर 2x अधिक 5y कंसामध्ये 2x वजा 5y असं एवढं याचं उत्तर राहील. समजलं तुम्हाला? फार सोपं आहे. समजलं की सगळं कळतं. समजून घ्या आणि नंतर उदाहरण सोडवा. तिसरं उदाहरण आपण सोडूया. तर तिसरं उदाहरण आहे y चा वर्ग वजा 4. या ठिकाणी आपण सूत्र वापरणार आहोत a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b कंसामध्ये a वजा b. आपल्याकडे जे आहे पहिलं पद आहे y आणि दुसरं पद आहे 4. तर 4 हा 2चा वर्ग आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण लिहू शकतो म्हणून y अधिक 2 आणि कंसामध्ये y वजा 2 बरोबर की नाही. बघा y चा वर्ग y नी y ला गुणल्यास y वर्ग येईल आणि 2 गुणिले 2 केल्यास 4 येईल. समजलं तुम्हाला? तर आपल्याकडे उत्तर येईल म्हणून जे आहे y वर्ग वजा 4 बरोबर y अधिक 2 कंसामध्ये y वजा 2 असं आपलं उत्तर येईल. चौथं उदाहरण सोडूया. चौथं उदाहरण आहे p वर्ग. आता हे सुद्धा सोपं आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1/25. 25 जो आहे 5चा वर्ग आहे. पहिल्यांदा आपण सूत्र लिहून घेऊ. a वर्ग वजा b वर्ग बरोबर कंसामध्ये a अधिक b कंसामध्ये a वजा b. तर आपल्याकडे p ही पहिलं पद आहे आणि 1/25 म्हणजेच याचं 1 आणि 25चा जो आहे वर्गमूळ काय होईल 5 होईल. म्हणजे आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे. आपण पहिल्यांदा पद घेऊया p वजा p वर्ग वजा 1/25. मग आपण करू शकतो याला p वजा 1/5. सॉरी, पहिल्यांदा अधिकचं चिन्ह आहे, नंतर जे आहे p अधिक 1 या ठिकाणी वजाचं चिन्ह असेल. वजाचं चिन्ह 1/5 असं आपण करू शकतो. वजा p वजा 1/5 असं होईल. म्हणजेच आपलं जे आहे p वर्ग वजा 1/25चा वर्ग विस्तार काय येईल तर p अधिक 1/5 आणि p वजा 1/5 असा येईल. पाचवं उदाहरण आहे 9x वर्ग वजा 1/16 y वर्ग. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल पहिला संख्या जी आहे तर 3चा वर्ग आहे, दुसरी संख्या जी आहे ते 4चा वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला पद सुद्धा मिळालेलं असेल. आपण जे आहे वर्गविस्तार कोणत्या सूत्राने करणार आहोत तर
ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर त्याचे अवयव आहेत ए अधिक बी आणि ए वजा बी असे आहेत. तर आपल्याला पद काढायचे आहे याच्यातील. तर कॉमन जर काढला आपण तर 3x निघेल. बघा 3x वर्ग वजा 1 जसाच्या तसा आणि 16 जे आहे 16चा वर्गमूळ 4 आहे आणि y वर्ग हे आपल्याला पद जे आहे मिळालेलं आहे. म्हणजेच आपण याचा जो आहे अवयव पाडू शकतो. तर 9x वर्ग वजा 1/16 y वर्ग बरोबर 3x अधिक 1/4 y. त्याचप्रमाणे दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 1/4 y असे होईल. 6वं उदाहरण आहे x वर्ग वजा 1/x वर्ग. तर या ठिकाणी आपण सूत्रानुसार अवयव पाडणार आहोत. तर a वर्ग वजा b वर्ग बरोबर कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वजा b यानुसार जे आहे आपले अवयव पाडणार आहोत. तर x वर्ग वजा 1/x याचे अवयव जे आहे x वर्ग वजा 1/x या कंसाला जे आहे कंस करून वर्ग द्यावा लागेल. म्हणजेच आपल्याकडे जे आहे x हा कॉमन निघेल. x अधिक 1/x दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1/x असे याचे अवयव असतील. म्हणजेच x वर्ग वजा 1/x बरोबर x अधिक 1/x आणि x वजा 1/x असे याच्या 7वं उदाहरण आहे a वर्ग b वजा ab. हे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. आता या ठिकाणी सूत्र वापरायचं का तर नाही. ही काही उदाहरणं अशी असतात की ती सूत्राशिवायही सुटू शकतात निघू शकतात. त्यासाठी आपलं निरीक्षण फार पक्कं असायला पाहिजे. या ठिकाणी जे आहे कॉमन काय निघतो तर कॉमन निघतो ए बी. मग कंसामध्ये आपण ए वजा 1 जर केलं तर ए वर्ग बी आणि ए बी असं याचं उत्तर येईल. म्हणजेच हेच आपलं उत्तर होईल. म्हणून आपण लिहू ए वर्ग बी वजा ए बी याचे अवयव जे आहे ए बी कंसामध्ये ए वजा 1 असं होईल. लक्षात आलं तुमच्या. हे उदाहरण कसं आहे याला आपण सूत्र का बरं लावले. 8वं उदाहरण आहे 4x वर्ग y वजा 6x वर्ग. तर या राशीचे जे आहे आपल्याला अवयव पाडायचे आहे. यासाठी आपल्याला सूत्र वापरण्याची काही गरज नाही. यातील कॉमन शोधायचा कोण आहे तर पहिल्यांदा आपण 4चे अवयव पाडू. 4चे अवयव होतात 2 गुणिले 2. 6चे अवयव पाडू 3 गुणिले 2. या ठिकाणी जे आहे मग 2ला आपण जे आहे स्वतंत्र लिहू आणि बाकीच्या जे राशी आहेत ते कंसामध्ये लिहू. तर काय उरलेलं आहे याच्यातील 2x 2 गुणिले 2 म्हणजे 4x. मग x वर्ग y वजा 2 गुणिले 3 बरोबर 6x वर्ग. आता कंसामध्ये आपल्याला कॉमन कोण दिसतोय तर कॉमन दिसतोय आपल्याला x वर्ग. मग त्याला सुद्धा आपण काय केलेलं आहे कंसाबाहेर काढलेलं आहे. म्हणजे आपल्या कंसामध्ये कोण शिल्लक राहिलेलं आहे तर 2y वजा 3 बरोबर आहे. तर x वर्ग 4x वर्ग y वजा 6x वर्ग याचे अवयव असतील 2x वर्ग कंसामध्ये 2y वजा 3. कसं ते आपण सोडूया. बेदोनी 4 या ठिकाणी x वर्ग y आलेला आहे बघा. नंतर 2 6 आणि x वर्ग आलेला आहे ना. 9वं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 1/2 y वर्ग वजा 8z वर्ग. तर आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या पदामध्ये जे आहे 1/2 हा सहगुणक दिलेला आहे. दुसऱ्या पदामध्ये 8 हा सहगुणक दिलेला आहे. मग आपल्याला थोडा जे आहे निरीक्षण करावं लागेल की अर्धा कोणत्याही संख्येचा अर्धा हा किती होईल. तर
जे आहे या ठिकाणी 8चं आपण अर्धे केले तर किती होतील? 4 होतील, बरोबर. मग आपल्याला 8 हा अंकच पाहिजे, 8 अंक या ठिकाणी यायला पाहिजे. मग आपण 16 गुणिले 1/2 जर केलं तर आपल्याकडे 8 हे उत्तर येईल का? तर हो. तर 8 16 आणि 8 हे उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला जे आहे 1/2 हा दोन्हीकडे सहगुणक म्हणून वापरता येते. मग आपण परत लिहून घेऊया. y वर्ग वजा 1/2 गुणिले 16z वर्ग. कळलं तुम्हाला? मग आता काय करायचं, तर यातील जो आहे सामायिक 1/2 हा वेगळा काढायचा आणि जो y वर्ग वजा 16z वर्ग याला कंसामध्ये लिहायचं. आता या पदामध्ये जे आहे दुसऱ्या पदामध्ये वर्ग आहे कोणतं? 16 हा 4चा वर्ग आहे, म्हणून 16चा वर्गमूळ काय येतो? तर 16चा वर्गमूळ येतो 4. मग परत 1/2 y वर्ग वजा 4z वर्ग असं आपल्याकडे पद तयार होईल. मग आता आपल्याला वर्गविस्तार करायचा आहे a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार. म्हणजेच त्याचा वर्गविस्तार होईल, त्याचे अवयव होतील a अधिक b आणि a वजा b. तर आपल्याला जे आहे पहिल्या 1/2 हा आपण सामायिक बाहेर काढला. मग y वर्ग आहे इथे, तर 1y लिहावं लागेल पहिल्या याच्यामध्ये. 1y अधिक 4z, बरोबर. नंतर दुसऱ्या पदामध्ये जे आहे y वजा 4z असं लिहावं लागेल. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे निघालेलं आहे. आता 1/2 y वर्ग वजा 8z वर्ग याचे अवयव जे आहे y अधिक 4z 1/2 y वजा 4z असं येईल. समजलं तुम्हाला? 10वं उदाहरण आहे 2x वर्ग वजा 8y वर्ग. तर या ठिकाणी आपल्याला सहगुणक पहिल्या पदामध्ये 2 दिलेला आहे, दुसऱ्या पदामध्ये 8 दिलेला आहे. या दोन्ही सहगुणकाला जे आहे दोन्ही भाग जाऊ शकतो, म्हणजे 2 बे आणि 2 8. तर आपण जो आहे यांच्यातील सामायिक 2 बाहेर काढू आणि उरलेल्या संख्या ज्या आहेत त्या कंसामध्ये टाकू. 2 कंसामध्ये x वर्ग वजा 4y वर्ग. 4y वर्ग कसा? कारण की आपण जे आहे 4 दोन्ही 8 असं केलेलं आहे, बरोबर आहे. 2x वजा 8 2 गुणिले 4 बरोबर 8y वर्ग असं येईल. मग आपल्याला 2 पद मिळालेले आहेत, तर 2 आपला बाहेरच राहील आणि या ठिकाणी x वर्ग मिळालेला आहे कंसामध्ये वजा 4y वर्ग. आता या ठिकाणी x वर्गचे अवयव कसे पडतील? तर 2 वेळा पडतील. म्हणजेच आपल्याला a वर्ग वजा b वर्ग याच्यानुसार अवयव पाडायचे आहे. तर x वर्गाचे अधिक या ठिकाणी 4चे अवयव किती पडतील? तर 2 पडतील, बरोबर. 2y. दुसरं पद जे आहे आपल्याकडे येईल x वजा 2y. म्हणून जे आहे 2x वर्ग वजा 8yचे अवयव असतील 2 कंसामध्ये x अधिक 2y दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2y. धन्यवाद.